हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मनातलं घर. गावातील सकाळ, सांगली जवळचे डोंगर, सकाळची धुक्यात हरवलेली हवा, पक्ष्यांचा गाणारा स्वर आणि नदीकाठच्या पाण्याची झुळूक. या शांत वातावरणात शिवराजपूर नावाचं छोटंसं पण रंगीबिरंगी गाव वसलेलं. गावातील शाळेत आज स्पर्धेचा उत्साह होता. सगळे विद्यार्थी आणि स्त्रिया रंगोली, भजन आणि पाककला स्पर्धांमध्ये रमलेले होते. शाळेच्या मैदानाच्या मधोमध बसलेली सई तिच्या बोटांच्या टोकाशी रंग मिसळून एक सुंदर देवीची आकृती उमटवते. ती एकदम शांत, साधी, सौंदर्याची मूर्तीच. अचानक दूरवरून एक जीप धुळीचं वादळ उठवत शाळेत येते. त्यातून उतरवतो आरव देशमुख, शहरातील मोठ्या इंजिनियरचा मुलगा. स्वभावाने खूप मोकळा, पण डोळ्यात गहन शांतता. हॉर्नच्या आवाजाने सईची रांगोळी थोडी विस्कटते. ती रागाने मागे वळून बघते. डोळे नाहीत का? स्पर्धा चालू आहेत. आरव हळूच हसतो. सॉरी, पण तुमची कला पाहून थांबायला केलं. ती होती त्यांची पहिली भेट आणि दोघांच्या आयुष्याला दिशा देणारा तो पहिला क्षण. त्यानंतर पाण्याच्या प्रकल्पाची सुरुवात होते. गावात पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवतो. आरववर नवीन प्रकल्पाची जबाबदारी येते. सई महिला मंडळाची प्रमुख असल्याने तिचं आणि आरवचं सतत एकत्र काम यायचं. पहिल्या काही दिवसांमध्ये सई त्याच्याकडे सावधपणे पाहत असते. आरव मात्र तिच्या साधेपणावर मोहित झालेला असतो. एक दिवस जलतरणीवरून परतताना अचानक पाऊस धावून येतो. दोघे एका जुन्या पाखरांच्या मांडवाखाली थांबतात. पाऊस मोठ्या थेंबांनी पडतो. आरवच्या शर्टावर पाणी उडतं. सई त्याच्याकडे एक रुमाल देते. हे घ्या, नाही तर सर्दी होईल. आरव पहिल्यांदा सईची नजर पूर्णपणे पकडतो. तुम्ही खूप वेगळ्या आहात. शहरामध्ये अशा मनाचे लोक भेटत नाहीत. सई हलकं हसून म्हणते. गावातली माणसं ही साधी असतात, पण मन मात्र खूप मोठं असतं. आरवच्या मनातील शांत तलावात आता तरंग उमटू लागले होते. एके दिवशी गावातील रस्त्याच्या खोल चिखलात सईचा पाय अडकतो. आरव पुढे येऊन तिचा हात धरतो. हातावर हाताची ऊब. दोघांच्या नजरा एकमेकांना भेटतात. सगळं जग थांबतं. त्या क्षणी दोघांनी काही बोललं नाही, पण दोघांच्या मनात एकच आवाज, आपण एकमेकांसाठी तयार झालो आहोत. शहरातील मोठं घर. आरवने आपल्या आईबाबांना सईबद्दल सांगितलं की घरातील वातावरण बदलतं. कारण आई उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय, परंपरागत असते, तर वडील शिस्तप्रिय, व्यावहारिक आहे. गावातली मुलगी आपल्या घरात. आपण शहरात प्रतिष्ठित कुटुंब आहोत. सईचं नाव घेताच त्यांच्या चेहऱ्यावर तणाव येतो. आरव सांगतो, आपण घरात सून आणत नाही, आपण मनात माणूस आणत आहोत. आई नाखुशीने म्हणते, आरव, कुटुंब चालवणं फक्त प्रेमावर नसतं. सई शहरात येते तेव्हा तिथलं वैभव तिला घाबरवतं. तिचे कपडे, तिचं बोलणं सगळं साधं असतं. घरातील मावशी हिडीस नजर टाकते. ही मुलगी मोठ्या घरात टिकेल का बघू.
सईकडून थोडीशी चूक जरी झाली तरी मावशी उडवून बोलते. शहरात असं चालत नाही सई. सई रात्रभर रडत झोपते. आरव तिचा हात धरून म्हणतो, आपण दोघं मिळून हे घर जिंकू. आरवच्या वडिलांच्या कारखान्यावर मोठं संकट येतं. कर्ज, गिरगणित असंतोष, बँकाच्या नोटीस, घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंतेचं वातावरण असतं. सई शांतपणे परिस्थिती समजते आणि कारखान्यात जाते. ती कामगारांशी बोलते, त्यांच्या समस्या ऐकते. कामगार तिच्याजवळ मनमोकळं करतात. साहेब, आम्हाला कधी कान देत नाहीत. तुम्ही आम्हाला माणूस समजताय. ही तिच्या स्वभावाची जादू ती लोकांना जिंकते मनाने. आरवचे वडील ते पाहून म्हणतात, ही मुलगी आपल्या घरात आली हे आमचं भाग्य समजायचं. गावातून बातमी येते, सईची आई गंभीर आजारी असते. सई तातडीने गावाला जाते. रात्री आई तिचा हात धरून म्हणते, बाळा, तू दोन्ही घरांची जबाबदारी सांभाळतेस. धीर धर. सई काही दिवस गावात राहते, पण आरवचं घर तिच्याशिवाय कोसळतं. आई घरात म्हणते, तिला हे घर महत्त्वाचं नाही. आरव मात्र शांतपणे उत्तर देतो, एक मुलगी आईला सोडून येते तेव्हा तिचं मन तुटतं. सई एका रात्री आईजवळ बसते. आई हळूच म्हणते, तू तुझ्या संसाराचा दीप आहेस. घरी परत जा बाळा. सईचे डोळे भरतात. दुसऱ्या दिवशी ती परत शहरात परतते. आरव तिला पाहताच तिच्या डोळ्यात पाहतो. तू आलीस म्हणजे मी पूर्ण झालो. सईच्या मार्गदर्शनाने कारखान्यात पुन्हा नफा कमवू लागतो. कामगार आनंदी असतात. घरात एकता. आरवचे वडील सार्वजनिक भाषणात म्हणतात, आमच्या कंपनीचं पुनर्जीवन आमच्या सुनेमुळे झालं. सई भावूक होते. आई तिला मिठीत घेते. छोट्या पावलांचा चमत्कार. काही महिन्यानंतर डॉक्टर सांगतात की सई आई होणार आहे. घरात आनंदाचा महापूर वाहतो. सईच्या डोळ्यात आनंद आणि भीती दोन्ही दिसत असते. आरव तिच्या कानात म्हणतो, तूच माझं घर आणि आता आपलं जग जन्माला येणार आहे. पावसाळी रात्र असते. आकाशात वीज चमकते. रुग्णालयाच्या दारात सर्वजण चिंतेत बसलेले असतात. आतून बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. नर्स बाहेर येते. मुलगी झाली आहे असं सांगते. सर्वजण खुश होतात. सई बाळाला छातीशी धरते. डोळ्यातून अश्रू वाहत म्हणते, ही माझ्या मनातली घराची नवीन वीट आहे. आरव दोघांवर प्रेमाने हात ठेवतो. माझं जग आता पूर्ण झालं. वडाच्या झाडाखाली एका वर्षाने ते तिघे गावात येतात. सईची आई त्यांना पाहून डोळे पुसते. आरव मुलीला उचलून म्हणतो, इथूनच सुरू झालं होतं आणि आज आपला परिवार इथेच पूर्ण होतोय. सई शांतपणे म्हणते, घर मातीचं नसतं. घर म्हणजे जिथं प्रेमाला, मनाला प्रेम मिळतं. पुढे आकाशात उडणारे पांढरे शुभ्र कबूतर दिसतात आणि हे पाहून ते तिघेही खुश होतात. काही वर्ष जातात. सई आणि आरवची मुलगी आर्या आता 5 वर्षांची झाली आहे. तिच्या गोड हसण्याने संपूर्ण घर उजळून निघतं. सई आता घराची खरी धुरीण बनली होती. कारखाना, कुटुंब, सामाजिक काम तिने सर्व ठिकाणी आपली ओळख निर्माण केली होती. आरवचे आई वडील तिच्यावर प्रेम करतात. जणू ती त्यांचीच मुलगी आहे. गावातही सईचं नाव घेतल्याविना कुठलंही काम ठरवत नव्हते. महिला मंडळ, शाळा,
रुग्णालय सगळीकडे तिच्या प्रयत्नांमुळे मोठे बदल झाले होते. सईचं स्वप्न पूर्ण होत होतं. एके दिवशी आरव तिला म्हणतो, सई, तुझं गावासाठी काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न होतं ना, चल ते आपण दोघं मिळून पूर्ण करूया. आरव आणि सई मिळून गावात एक मोफत शिक्षण केंद्र उभारतात. गरीब मुलांसाठी, विधवा स्त्रियांसाठी आणि गावातल्या लोकांसाठी कौशल्य प्रशिक्षण देणारं केंद्र. उद्घाटनाच्या दिवशी संपूर्ण गाव जमतं. सई मंचावर उभी राहून म्हणते, मला शिकवलं या गावानं, आज मी काहीतरी परत देऊ शकते, हेच माझं भाग्य समजवावं. गावातील लोक टाळ्यांच्या कडकडाटाने सईचं स्वागत करतात. सईचे डोळे भरून येतात. उद्घाटनानंतर रात्री सई आणि आरव एका टेकडीवर बसलेले असतात. खाली दिव्यांनी उजळलेलं गाव. आरव सईच्या खांद्यावर डोकं ठेवतो. सई, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला वाटलं होतं की प्रेम ही फक्त एक भावना आहे, पण आता समजतंय, प्रेम म्हणजे संपूर्ण आयुष्य घडवण्याची ताकद. सई हसते. आर्या धावत येते. आई, बाबा, तारे बघा. तिघही वर पाहतात. तारकांनी भरलेलं आकाश. 3 जीव एकाच स्वप्नाखाली, एकाच प्रेमाखाली. मनातलं घर. पुढच्या दिवशी त्या जुन्या वडाच्या झाडाखाली संपूर्ण कुटुंब जमलेलं असतं. सईची आई, आरवचे आई वडील, गावातील लोक सगळे आनंदात असतात. सई आरवचा हात हातात घेऊन म्हणते, आपण इथे भेटलो, इथेच आपलं प्रेम वाढलं आणि इथेच आपली पूर्ण कहाणी होतीये. आरव तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देतो. कथा पूर्ण नाही सई, ही तर आपल्या प्रवासाची फक्त सुरुवात आहे. कॅमेरा हळूच उंच जातो. वडाच्या झाडाची सावली. सई, आरव, आर्या हसत एकमेकांना मिठी मारताना. आकाशात शांत सूर्यास्त असतो आणि स्क्रीनवर एकच ओळ येते, जिथे मनाला आधार मिळतो तेच खरं घर असतं. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.